बातमी पुण्यातून एका वादासंदर्भात पुणे विद्यापीठातील जब वी मेट या नाटकाचा वाद चांगलाच पेटलेला आहे। ललित कला केंद्र आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषद हा लढा आता उच्च न्यायालयात जाणार आहे। ललित कला केंद्राचे विद्यार्थी उच्च न्यायालयात जाणार आहेत। दाखल गुन्ह्यातील एफआयआर रद्द करण्याची मागणी केली आहे। चुकीची कलम लावल्याचा ललित कला केंद्राचा दावा आहे, तर भावनिक वादातून गुन्हा दाखल केल्याचा ललित कला अकादमीच्या वकिलांचा दावा आहे। याविषयी अधिक माहिती घेऊया। आपले प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी आपल्या सोबत जोडलेत। अमोल, विद्यापीठातील हा वाद आता उच्च न्यायालयात जातोय। जगदीश, 2 दिवसापूर्वी आपण पाहिले की पुणे विद्यापीठाच्या परिसरामध्ये ललित कला केंद्राकडून रामायणातली जी पात्र आहेत ती सादर करून एक नाटक सादर करण्यात आलेलं होतं। मात्र यामध्ये सीताराम असेल यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य आहेत किंवा जी दृश्य आहेत ती दाखवण्यात आलेली होती आणि यालाच अभावीपणे आक्षेप घेतलेला होता आणि त्यावेळेस जोरदार राडा सुद्धा झाला। यानंतर ललित कला केंद्राचे जे 6 विद्यार्थी आहेत यांच्या विरोधात गुन्हा दाखल झालेला होता। त्यांना काल न्यायालयात सुद्धा हजर करण्यात आलेलं होतं। त्यांना जामीन सुद्धा मिळालेला आहे। पण आता हे सगळं भावनिक मुद्द्यातून अभावीपणे केलं असा आरोप ललित केंद्राच्या विद्यार्थ्यांनी केलेला आहे आणि आता त्यामुळेच आता काल जरी यांना जामीन मिळाला असला तरी न्याय मिळवण्यासाठी आता हे सर्व विद्यार्थी आणि संघटना आहेत त्या आता मुंबई उच्च न्यायालयामध्ये जाणार आहेत आणि तिथं आम्हाला न्याय द्या अशा प्रकारची विनवणी करणार आहेत। कारण की ज्या पद्धतीने या विद्यार्थ्यांवरती गुन्हा दाखल झालेला आहे तो अन्यायकारक आहे आणि अभावीपणे जी तक्रार केली आहे ती भावनिकतेच्या भरातून त्यांनी केलेलं आहे। जे नाटक होतं ते सादर केलेलं आहे। लोकशाहीत सर्वांना स्वातंत्र्य आहे असं सुद्धा ललित कला केंद्राच्या विद्यार्थ्यांनी म्हटलेलं आहे आणि त्यामुळे जरी पोलिसांनी आता या संदर्भात न्यायालयाने त्यांना जामीन दिला असला तरी उच्च न्यायालयामध्ये हा सगळा वाद आहे तो आता पोहोचणार आहे आणि त्यामुळे दोन्ही गटाकडून म्हणजेच अभाविपा आणि ललित कला केंद्र या विद्यार्थ्यांची पुढची नेमकी भूमिका काय असणार आहे हे पाहणं महत्त्वाचं आहे। पण हा वाद आहे तो आता आणखीन सुद्धा वाढण्याची शक्यता आहे। जी, धन्यवाद अमोल दिलेल्या या माहितीबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।